हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती घराची साफसफाई करण्यापासून, कारण की आषाढी एकादशी असल्यामुळं घराला स्वच्छ आणि सुंदर बनवणं माझं काम होतं. सर्वात पहिले झाडू मारून घेतला, कारण की मग नंतर मला पोछा वगैरे मारून आंघोळ करून पूजाही करायची होती. तर स्वच्छ पोछाही मारून घेतला. आणि मम्मी हे सगळं काम काही करत नाही, बारीक बारीक तिला जमत नाही, तर ती फक्त जे काही असलं थोडंफार मोठे कामं तेच करून घेते. मग मी करून घेतली मस्तपैकी पूजा, आणि मनुष्य मधामधात करून राहिली. तिला सवयच पडली असते असं काही मी नवीन केलं तर त्याच्यात तोंड मारायची. तर मम्मी करत असते श्री माताजीची पूजा, आणि मी करत असते आपल्या देवाची पूजा. तर खाटूबाबाला मी खूप जास्त मनापासून मानते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर खाटूबाबाचे फोटो, त्यांचा मोरपंख आणि असं सगळं मी देवाचं सेटअप लावून ठेवलेलं आहे. तर खाटूबाबाची मी पूजा करत असते. सुंदर अशी पूजा केली खाटूबाबाची. छान गुलाबाचं फूल वगैरे चढवलं खाटूबाबाला, आणि बघू शकता किती सुंदर अशी पूजा होती माझी. आणि मला खूप जास्त मन प्रसन्न प्रसन्न वाटत होतं. असं पूजा वगैरे केली म्हणजे चांगलं वाटते. आणि एकादशी असल्यामुळं गेली होती विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, आणि गर्दी बघू शकता. रोज तर राहणार नाही, पण विठ्ठलाच्या मंदिरात एकादशीच्या दिवशी तर भयंकर अशी गर्दी राहते. तर कसं तरी दर्शन केलं, दर्शन करायला मिळालं. बघू शकता विठू माऊली आपल्या कसे छान दिसत आहे. तिथे उसळ मिळत होती, पण मी काही घेतली नाही, कारण की घरी उसळ केली होती ती तशीच राहिली असती. आणि उपवास करायचा म्हटलं म्हणजे तर काही खूप काही खाऊ शकत नाही. थोडीशी उसळ होती, तर ती उसळ आणि ताक मस्तपैकी पिऊन घेतलं आणि उसळ खाऊन घेतली. तर मी प्लॅन बनवला होता इथे जायचा मुलताईला, खाटूबाबाच्या मंदिरामध्ये, कारण की त्यांची पण देवशनी एकादशी होती. पण हे सगळं धुकं बघू शकता तुम्ही, असं पाऊसच चालू होता कंटिन्यू, आणि तिकडे पण कंटिन्यू पाऊसच असेल असं मला वाटत होतं. घाटाचा रस्ता आहे म्हणून मी ते थोडं कॅन्सल केलं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं कुठेतरी जाव मंदिरातच. तर मुसळखेड गेली होती दर्शन करायसाठी. त्याच्यानंतर वरुडला आली, आणि वरुडला छान केदारेश्वर मंदिरामध्ये तिथे पण जाऊन दर्शन केलं. त्याच्यानंतर गेली होती गजानन बाबाच्या मंदिरामध्ये, तिथे पण जाऊन मी छान असं दर्शन केलं होतं. तर सॉरी, मी खाटूबाबा तुमच्या मंदिरामध्ये येऊ शकली नाही, पण मी लगेचच प्रयत्न करेल. लगेचच म्हणजे असे 2-3 दिवसामध्ये थोडंसं पाणी वगैरे कमी झाल्यावर मी जाईलच मुलताईला मंदिरामध्ये. त्याच्यानंतर घरी आल्यावर कामं वगैरे केले. संध्याकाळ झाली होती. झाडू आणि भांडे वगैरे घासून घेतले. ते मम्मीने आणले होते केळं, गाईला केळं देऊन दिलं, कारण की घरात काही स्वयंपाक होता नाही एकादशी असल्यामुळं. तर केळंच देऊन दिलं तिला, म्हटलं खाल्लं आता जाय घरी. त्याच्यानंतर मग सर्वात पहिले मी स्वयंपाक बनवून घेतला. मम्मी म्हणे स्वयंपाक बनव, मला भूक लागली. म्हणजे मम्मीने पण माझ्यासोबत उपवासच ठेवला होता. टेस्टी टेस्टी वाटाणे आलूची भाजी, कढी, पोळी, मस्तपैकी टेस्टी टेस्टी जेवण करून घेतलं मम्मी आणि मी. मग मम्मी म्हणे दूध आणायला जा. तर गेली होती मस्तपैकी दूध आणायसाठी, आणि दूध देणारा दादा तर खूप वेळ लावत होता. मग तरी दूध दिला, आणि मग घरी आलं. हे बघा कशी टट्टी करते. हिला अशी टट्टी करून पाहताना तर मला इतकं गंध वाटतं, आणि ते बघा अशी पूर्ण हाईट करून. आणि हिने बघा काय कारनामा केला, माझ्या होटलला डसून दिलं होतं. सो असा केला माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.